CST मार्गे प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज घेऊन ते कोस्टल रोडने वरळी आणि त्यानंतर वरळी सी लिंक या मार्गे जो आपला एअरपोर्टला ते जाऊ शकतात व त्याच मार्गाने नवी मुंबईला जाणारे सुद्धा जे आपले वाहतूक होऊ शकते। हा एक ग्रीन कॉरिडॉर टाईप ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेले आहेत आणि याच गणेश उत्सवादरम्यान जर आपण पाहिलं तर लालबाग आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आज महत्त्वाची बैठक ही मुंबई पोलीस आयुक्तालयात झालेली आहे गणेश मंडळांसोबत। याच विषयांवरती बोलण्यासाठी माझ्यासोबत प्रज्ञा झगडे मॅडम आहेत, पोलीस उपायुक्त। मॅडम, गणेश उत्सवानिमित्त काही चेंजेस या मार्गांमध्ये केलेले आहेत, ते नेमके कसे असणार आहेत? नमस्कार। आगामी जो गणेश उत्सव येऊ घातलेला आहे सर्वांसाठी अतिशय आनंदाचा आणि सर्व मुंबईसाठी एक उत्साहाचा, अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाचा आपल्याकडे नेहमीप्रमाणे गणपती ह्यावर्षी साजरे केले जाणार आहेत। तर याच्यामध्ये बऱ्यापैकी जे आपले जे रस्ते चालू बंद असतात स्पेसिफिकली 10व्या दिवशीच्या अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने, तर ते बऱ्यापैकी आपली नोटिफिकेशन त्याचप्रमाणे असणार आहे। ह्याच्यामध्ये 10व्या दिवशीच्या गणपतीमध्ये आपण एक महत्त्वाचा बदल असा करत आहोत की ह्या वर्षी आपल्याकडे कोस्टल रोड सुरू झालेला आहे। त्यामुळे जे नवी मुंबईमधून ज्यांना एअरपोर्टला वगैरे जायचं आहे त्यांच्यासाठी आपण एक ग्रीन कॉरिडॉर टाईप एक रस्ता ठेवणार आहे, जेणेकरून नवी मुंबई अटल सेतू, PD मिल रोड, CST मार्गे प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज घेऊन ते कोस्टल रोडने वरळी आणि त्यानंतर वरळी सी लिंक या मार्गे जो आपला एअरपोर्टला ते जाऊ शकतात व त्याच मार्गाने नवी मुंबईला जाणारे सुद्धा जे आपले वाहतूक होऊ शकते। हा एक ग्रीन कॉरिडॉर टाईप ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। याचबरोबर नेहमीप्रमाणे लालबागच्या राजासाठी सुद्धा आपण सेपरेटली हा जो ग्रीन कॉरिडॉर आहे यामध्ये वाहतूक अडथळा येऊ नये यासाठी काही विशेष बदल करण्यात आले आहेत का? बरोबर आहे। याच्यामध्ये एकतर कोस्टल रोडला आपण फ्री फ्लो देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचबरोबर CST आणि जो मेट्रो जी साईड असणार आहे त्याच्यामध्ये पण आपण जास्तीत जास्त मॅनपॉवरची डिप्लॉयमेंट करणार आहे। आणि जेवढे खूप कमी गणपती ह्या रोडनं JSS रोडला जातात तरी आपण त्यांना थोड्या वेळासाठी तिथे थांबवून प्रायोरिटीवरती ॲम्ब्युलन्सेस वगैरे किंवा ज्या महत्त्वाच्या मुवमेंट्स असणार आहे त्यांना पण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। दुसरं महत्त्वाचं म्हणजे लालबागच्या राजा दरम्यान अनेक भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात आणि अनेक महत्त्वाची मंडळ या मार्गावरती आहेत। यावेळी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते। या दरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही मार्गांमध्ये विशेष बदल करण्यात आले आहेत का? बरोबर आहे। लालबागच्या राजाला दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होते, अगदी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत मोठी गर्दी राहते। यावेळी आपण भारत माता जंक्शन ते बावला कंपाऊंड यापर्यंत आपण जो साऊथबाउंड आहे दक्षिण मुंबईकडे येणारा तो खालचा रस्ता म्हणजे ब्रिजच्या खालचा रस्ता आपण बंद करतो, वरचा रस्ता चालू असतो। तर ह्याच्यामध्ये आपण थोडासा बदल ह्यावेळी असा केलेला आहे की जो करी रोडचा आपला पूल आहे, रेल्वेचा पूल, तो सुरू झालेला आहे। त्यामुळे जे काही लोक ब्रिजच्या खालच्या रस्त्याचा वापर करून ज्यांना साऊथ मुंबईमध्ये जायचं असेल तर त्यांना आपण भारत मातापासून करी रोडचा ब्रिज आणि त्यानंतर NM जोशी आणि पुढे मग ते NM जोशी मार्गानंतर चिंचपोकळी किंवा S ब्रिज भायखळ्यावरून ते दक्षिण मुंबईकडे जाऊ शकतात। तर हा एक मोठा आपण रोड तयार करून देत आहोत। तरी देखील आमची सर्व भाविकांना त्यावेळी विनंती राहणार आहे की सर्वांनी जास्तीत जास्त ट्रेनचा वापर करावा आणि वाहतुकीची कोंडी टाळण्याचा प्रयत्न करा। यामध्ये एक प्रामुख्याने गोष्ट निदर्शनास येते की लालबागच्या राजाला येणारे जे काही बेशिस्त वाहन चालक असतात जे गाडी कुठेही सोडून जातात, तर या गाड्या टोविंगसाठी देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी टोविंग वॅन देखील उपस्थित असतात। यांची संख्या नेमकी किती असणार काय? बरोबर आहे। ह्याच्यामध्ये दरवर्षीप्रमाणे आपला बंदोबस्त तर डिप्लॉयड असणारच आहे, परंतु जे भाविक दर्शनासाठी येतील, एकतर जसं मी सांगितलं तसे विनंती आहे की सर्वांनी ट्रेनचा वापर करावा, खूप कमी गाड्यांचा स्वतःचा वापर करावा आणि जर कोणी गाड्या आणतच असेल तर लालबागच्या राजाच्या जवळ जे लोढाचं पे अँड पार्क आहे, कल्पतरू पे अँड पार्क आहे, तर यांचा मोठ्या प्रमाणात वापर करावा। त्याचबरोबर आपण मोठ्या प्रमाणात क्रेन्स वगैरे पण ठेवणार आहे, पण मला असं वाटतं की सर्वांनी ही दंडात्मक कारवाई टाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा। धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहिलं की मेजर या ठिकाणी चेंजेस हे केले जात आहेत। नवी मुंबई आणि त्यानंतर एअरपोर्टला जाण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर हा देखील तयार करण्यात आलेला आहे। तर करी रोड मार्गे NM जोशीहून पुढे साऊथबाउंडला जाणाऱ्या जे मार्ग आहेत त्यामध्ये देखील महत्त्वाचे बदल हे केल्याचं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।